मग आज काय मेनू हा नेहमीचाच पडलेला प्रश्न। नमस्कार, ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला मेनू आहे पंजाबी दही भेंडी। तिला आचारी दही भेंडी असं पण म्हणतात। रेग्युलर आपण जी भेंडी बनवतो तिला बनवायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ ही भाजी बनवण्याकरता लागतो। चला तर मग चमचमीत आणि झटपट बनणारी आचारी भेंडी कशी बनवतात ते बघूयात। इथे 250 ग्राम भेंडी स्वच्छ धुवून घेतली आणि ती पुसून कोरडी केली। भेंडीची भाजी बनवताना ती कधी पण कोरडी करायची म्हणजे ती चिकट होत नाही। तिचे असे 4 भाग बनवून घ्यायचे। आचारी दही भेंडी बनवण्याकरता एका कढईत 4 टेबलस्पून तेल गरम करायचं। त्यात भेंडी टाकायची आणि मध्यम आचेवर हलकी आपल्याला तळून घ्यायची। एक 5 ते 7 मिनिटाकरताच ही भेंडी आपल्याला तळून घ्यायची, फार कुरकुरीत करायची नाहीये। जोपर्यंत भेंडी तळतीये तोपर्यंत भेंडी करता जो मसाला लागतो त्या मसाल्याची आपण तयारी करूयात। अर्धी वाटी घट्ट दही, त्यात 2 टेबलस्पून धने पावडर घालायची, 1 टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून मिरची पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय। दह्यामध्ये सगळे मसाले घातल्यामुळे ते चांगले मिक्स होतात, दह्यामध्ये चांगले मुरतात आणि भेंडीमध्ये पण ते चांगले मुरून त्याची चव चांगली येते। तयार झालेलं मिश्रण बाजूला काढून ठेवूयात। एक 7 मिनिटानंतर हलकीशी भेंडी आपली तळून झालीये। तिचं जास्तीचं तेल निथळून घ्यायचंय आणि ती भेंडी ताटामध्ये बाजूला काढून घ्यायची। शिल्लक राहिलेल्या तेलात त्याच कढईत 1 टेबलस्पून मोहरी घालायची, 1 टेबलस्पून जिरे घालायचे। जिरे आणि मोहरी चांगले तडतडले की त्यात मेथी दाणे घालायचे अर्धा टीस्पून आणि अर्धा टीस्पून कळंजी घालायची। मध्यम आचेवर सगळे दाणे टाकायचे आणि चांगले तडतडू द्यायचे। सर्व दाणे चांगले तडतडल्यानंतर 1 टेबलस्पून लसूण पेस्ट घालायची आणि 1 टेबलस्पून अद्रकची पेस्ट घालायची। अद्रक आणि लसूणची पेस्ट 1 मिनिटाकरता तेलामध्ये चांगलं मिक्स करायचंय आणि परतवून घ्यायचंय। अद्रक आणि लसूणची पेस्ट चांगली 1 मिनिटाकरता परतवून झाल्यानंतर अर्धा कप मध्यम आकाराचे काप केलेले टोमॅटो घालायचे। टोमॅटोचे काप जास्त बारीक करायचे नाहीयेत, बारीक केले तर ते तेलामध्ये पूर्ण विरघळून जातील। आपल्याला शेवटपर्यंत अख्खा असा टोमॅटोचा काप हवाय। टोमॅटोचे काप 1-2 ते 3 मिनिटाकरता मध्यम आचेवर चांगले परतवून घ्यायचेत। 3 मिनिटाकरता परतवायचेत। परतवून झाल्यानंतर चिमूटभर हिंग घालायची, चवीनुसार मीठ घालायचे, परत सगळं मिक्स करायचंय आणि 1 मिनिटाकरता परत टोमॅटो परतवून घ्यायचे। कढईत तयार केलेले दह्याचं मिश्रण घालायचे आणि चांगलं मिक्स करायचे। गॅस एकदम कमी करायचा आणि सारखं हलवत राहायचंय। 1 मिनिटाकरता दही चांगलं मिक्स करायचंय आणि हलवत राहायचंय, म्हणजे दही फुटणार नाही। तेल सुटेपर्यंत हे आपल्याला चांगलं मिक्स करत राहायचंय। हे बघा, इथे चांगलं असं तेल सुटलंय। आता त्यात तळून घेतलेली भेंडी घालायची, चांगलं मिक्स करायचंय आणि मध्यम आचेवर परत एकदा अर्धी वाटी पाणी घालून एक उकळी येऊ द्यायची। उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि सर्व करा। तयार झाली आपली आचारी स्टाईल भेंडी मसाला। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सगळ्या रेसिपी बघायला मिळतील। चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत बघत राहा पल्लवीज मराठी रेसिपी। धन्यवाद।